Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar. I am MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गृहमंत्री जी परमेश्वर यांच्या हस्ते शुक्रवारी बेळगावातील पोलीस इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब उभारून पोलिसांना प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली. बेळगाव जिल्ह्यात पोलिसांसाठी 67,79,00,000 रुपयांच्या खर्चातून निवासी वसाहती उभारल्या जात असून शहापूर येथे नवीन पोलीस क्वार्टरचे भूमिपूजन करण्यात आले. प्रत्येक घरासाठी सुमारे 38 लाख रुपये खर्च केला जात असून पोलीस गृहनिर्माणासाठी 2,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी 174 सुसज्ज पोलीस घरे उभारल्याचे सांगून उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला महांतेश कौजलगी, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, एडीजीपी हितेंद्र, आयजीपी डॉक्टर चेतन सिंग राठोड, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन व उपायुक्त NV बर्मणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राज्यात सामान्य गुन्ह्यात घट होत असली तरी सायबर गुन्ह्यात वाढ होत असून निवृत्त नागरिक विशेषतः लक्ष्य ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव येथे पोलीस इमारतींच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभात बोलताना गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर 3 वर्षात एकही दंगल झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस विभाग प्रभावीपणे कार्य करत असून अंमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षभरात हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करून नष्ट करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ड्रग्ज विक्री व पुरवठा करणाऱ्यांविरुद्ध निर्दय कारवाई सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी शाळा महाविद्यालयात पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. बेळगाव शहरातील मध्यवर्ती हिंडलगा कारागृहात सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने अचानक धाड टाकली. कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली असून सुमारे 52 पोलीस कर्मचारी आणि शहर पोलीस अधिकारी सहभागी झाले. 2 तास चाललेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान कैद्यांच्या कोठड्यांची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच 2 श्वान पथकांची मदत घेण्यात आली. तपासणीमध्ये 1 सिगारेट पाकिट आणि जिम डंबेल्स आढळून आले तर काही त्रुटींवरून संबंधित कर्मचाऱ्यांना धारेवर धरून शिस्तभंग कारवाईचा इशारा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री जी परमेश्वर यांनी अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. बेळगाव शहरात 21 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती तसेच 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या बसव जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली. कर्नाटकातील प्रमुख शहरांमध्ये साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी यंदाही जोरदार तयारी सुरू असून महापालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मार्गावर जाऊन अडचणींचा आढावा घेतला. पाहणी दरम्यान आढळलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्यात येतील तसेच उत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रस्ते दुरुस्ती, पिण्याचे पाणी, रस्त्यावरील दिवे, मोबाईल शौचालये व झाडांच्या फांद्यांची छाटणी यासह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी जनहित लक्षात घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले असून या पाहणीवेळी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, शिवजयंती महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, सत्ताधारी पक्षाचे नेते संतोष पेडणेकर, डॉक्टर तथा भाजप नेते रवी पाटील, माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर आणि महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील हंदिगनूर येथे 7 गावातील श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला मंगळवारपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. अक्षता रोपणानंतर यात्रोत्सव प्रारंभ झाला तर सुमारे 10,000हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.
बुधवारी ओटी भरणे व रथोत्सव पार पडून सुमारे 15,000 भाविक सहभागी झाले होते. यावेळी 10 टन भंडाऱ्याची उधळण करत देवीचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर देवी गदगेवर विराजमान झाली. 58 वर्षांनंतर भरलेल्या या यात्रेला गुरुवारपासून दर्शनासाठी भाविक व पै पाहुण्यांची गर्दी वाढणार असून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या यात्रेसाठी 20 सीसीटीव्ही कॅमेरे, वाहन पार्किंग व्यवस्था व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून यात्रा 22 तारखेपर्यंत चालणार आहे. दागिन्यांच्या क्षेत्रात विश्वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या DK हेरेकर ज्वेलर्सतर्फे अक्षय तृतीयेनिमित्त ग्राहकांसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट्स देण्यात येणार असून हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 50% सूट जाहीर करण्यात आली आहे. ही विशेष ऑफर 26 एप्रिलपर्यंत बेळगाव शहरातील व शहापूर येथील DK हेरेकर ज्वेलर्सच्या दोन्ही शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे. अक्षय तृतीया तसेच गुरुपुष्यामृत योगानिमित्त शुद्ध सोन्याच्या वेढणीवर 0% मजुरीचा विशेष लाभ ग्राहकांना मिळणार आहे. परंपरा, विश्वास आणि उत्कृष्ट कारागिरीचा वारसा जपत पारंपरिक व आधुनिक डिझाईनचा संगम असलेले आकर्षक कलेक्शन उपलब्ध आहे. या शुभ मुहूर्तावर आकर्षक सवलतींचा लाभ घेऊन ग्राहकांनी मोठ्या संख्येने खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन DK हेरेकर ज्वेलर्स यांच्याकडून करण्यात आले आहे. बेळगावमध्ये वैशाख शुद्ध द्वितीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाणार असून 21 एप्रिल रोजी भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता विविध गड किल्ल्यांवरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक येथे केले जाणार आहे. सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व आरती होणार असून 10 वाजता शहापूर येथील शिवछत्रपती उद्यानात मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौकातून अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते पालखी पूजन करून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. ही मिरवणूक मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, डॉक्टर राजेंद्र प्रसाद चौक, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, जत्तीमठ, सम्राट अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, मुजावर गल्ली व पाटील गल्ली मार्गे कपिलेश्वर मंदिर येथे संपणार आहे. यावर्षी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने 107वी शिवजयंती साजरी केली जाणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्यवाह मदन बामणे, शिवराज पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. बेळगाव परिसरात सुरू असलेल्या बायपास रस्त्याच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत काम बंद पाडले. जमीन अधिग्रहणासंदर्भातील दावा न्यायालयात प्रलंबित असताना काम सुरू ठेवणं अन्यायकारक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. अनगोळ व शहापूर शिवारात सुरू असलेल्या कामादरम्यान शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खोदण्यात आलेले खड्डे बुजवून घेतले. जोपर्यंत न्यायालयीन निकाल लागत नाही तोपर्यंत कोणतेही काम करू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या आंदोलनावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने पुढील कायदेशीर प्रक्रियेनुसार निर्णय घेतला जाईल असे संकेत दिले आहेत. यावेळी शेतकरी नेते प्रकाश नायक, हनुमंत बाळेकुंद्री, अनिल अनुगोळकर, महेश चतुर, गोपाळ सोमनाचे, सुभाष चौगुले, सुरेश मारक्काचे, सुभाष लाड यांच्यासह इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
येळ्ळूर येथे कलमेश्वर, चांगलेश्वरी व महालक्ष्मी देवी यात्रोत्सवानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा थरार पाहायला मिळाला. लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य केसरी किताबाच्या प्रमुख कुस्तीत इराणच्या मिर्झाने साहिल कोलीला घुटना डावावर 9व्या मिनिटाला पराभूत केले, तर डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने नीरू गुर्जरला अवघ्या 7 मिनिटात निकाल डावावर पराभूत करून उपस्थितांची मने जिंकली. या प्रमुख कुस्तीसाठी मिर्झा व साहिल कोली यांची लढत लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, किरण गावडे व सतीश पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. सुमारे 25,000हून अधिक कुस्ती शौकीनांनी या थरारक लढतींचा आनंद घेतला. मल्लांच्या दमदार कामगिरीमुळे मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यात्रोत्सवात पार पडलेल्या या कुस्ती स्पर्धेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बेळगाव बाजारपेठेत भाज्यांचे दर कमी झाले असले तरी लिंबूच्या दराने मात्र मोठी उसळी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी 2-3 रुपयाला मिळणारा लिंबू आता 7 ते 8 रुपये प्रति नग दराने विकला जात आहे. उष्णता वाढल्यानं लिंबू सरबत, लिंबू पाणी यासह थंड पेयांची मागणी वाढली असून बाजारात लिंबूचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या बेळगावचा पारा 38 अंशापर्यंत पोहोचला असून पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तालुक्यातील यात्रोत्सवांमुळे ही मागणी वाढली असून पुढील काळात लिंबूचे दर आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश मरगाळे यांचा कोल्हापूरचे शिवसेना गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम मध्यवर्ती शिवसेना कार्यालय रामलिंगखिंड गल्ली येथे पार पडला. यावेळी बेळगाव सीमाभाग शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, माजी महापौर मालोजी अष्टेकर तसेच महेश टकसाळे, राजू बोकडे, राजू कणेरी, श्रेयस आणि रमेश माळवी आदी उपस्थित होते. बेळगावातील वडगाव परिसरातील श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने येत्या सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी भव्य पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत 7 जिवंत चित्ररथ सादर करण्यात येणार असून मिरवणूक रात्री 8 वाजल्यानंतर सुरू होऊन वडगावातील सर्व गल्लीबोळातून मार्गक्रमण करणार आहे. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे व उपायुक्त नारायण भरमणी यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीस मनोहर हलगेकर, महेश जुवेकर, अमोल देसाई, ज्ञानेश्वर मन्नूरकर, विजय हलगेकर, भाऊराव पाटील, मंगेश नागोजीचे, निलेश कुंडेकर, सुशांत यल्लुपाचे, सचिन आजरेकर, हरी यलजी तसेच विविध गल्लीतील मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. बेळगावातील केएलई संस्थेचे मानद कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कर्नाटकातील 2 राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाबाबत निवेदन सादर केले. यावेळी केएलई संस्थेचे संचालक विजय मिटगुड उपस्थित होते. सौंदत्ती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी NH 748A महामार्गावर सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात तसेच NH 548B चे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली. NH 748A वर रहदारी व कृषीमाल वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी मरकुंबी व हिरेकोपजवळ अंडरपास उभारण्याची मागणी डॉ. कोरे यांनी केली. अथनी ते हुक्केरी दरम्यान सुरू असलेले NH 548B चे काम त्वरित पूर्ण करावे अशीही मागणी करण्यात आली. हा मार्ग महाराष्ट्र कर्नाटक संपर्क व प्रादेशिक आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही महामार्गांशी संबंधित समस्या सोडवण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. बेळगावातील येळ्ळूर येथे ग्रामदैवत श्री कलमेश्वर व चांगलेश्वरी देवीचा यात्रोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवार व मंगळवारी मंदिर परिसरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सोमवारी गोरोल गल्लीच्या गाड्यांच्या मिरवणुकीनंतर आंबील गाड्यांच्या यात्रेला सुरुवात झाली, तर सजवलेल्या बैलजोड्यांची मिरवणूक रात्रीपर्यंत सुरू होती. मंगळवारी मुख्य दिवशी कलमेश्वर मंदिरासमोर व चांगलेश्वरी देवीच्या ठिकाणी इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला. इंगळ्यांच्या ठिकाणी नवस केलेले भाविक हर हर महादेव आणि श्री चांगलेश्वरी मातेच्या जयघोषात उपस्थित होते.
नवस फेडताना भाविकांनी इंगळ्यामध्ये नारळ व केळी अर्पण केली, तसेच दीपमाळेवर खोबरे जाळून नवस फेडण्याची परंपरा पाळली. काही भाविकांनी इंगळ्या घेऊन नवस पूर्ण केला. पारंपरिक मार्गावरून पालखी आणि ध्वजाची प्रदक्षिणा करण्यात आली. कुस्त्या व विविध कार्यक्रमांसह यात्रा उत्साहात पार पडून मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग, प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. शुक्रवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना डॉक्टर जी परमेश्वर यांनी सांगितले की राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे सर्व रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरली जातील. तसेच आरक्षणासंदर्भातील निर्माण झालेला गोंधळही दूर करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मंत्रिपदाबाबतही भूमिका मांडली. राज्यात 224 आमदार असले तरी केवळ 15% आमदारांनाच मंत्रिपद देण्याची तरतूद आहे. त्यामुळे अनेक आमदारांना मंत्री होण्याची इच्छा असणे स्वाभाविक असलं तरी अंतिम निर्णय पक्षाच्या हायकमांडकडूनच घेतला जातो असे त्यांनी सांगितले. पक्षातील सर्व महत्त्वाचे निर्णय हायकमांडकडूनच घेतले जातात. हायकमांडने अर्ज मागवल्यास इच्छुक आमदार अर्ज करू शकतात, मात्र अंतिम निर्णयाला सर्वांनी बांधील राहावे लागते असेही त्यांनी नमूद केले. बेळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. बेळगावमध्ये 37°C कमाल तापमानाची नोंद झाली असून उष्णतेच्या झळांनी जनजीवन विस्कळीत झालं आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये रस्ते ओस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. उष्म्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून नागरिक शीतपेय, शहाळी, उसाचा रस व कलिंगडाचा आधार घेत आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन दुपारी घराबाहेर न पडण्याचा, पुरेसे पाणी पिण्याचा आणि सुती कपडे वापरण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. समतेचे प्रवर्तक बसवण्णा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळ बसवण बागेवाडी ते विजयपूर दरम्यान बसवज्योती पदयात्रा 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता सुरू होणार असल्याची माहिती आयोजक BB पाटील यांनी दिली. विजयपूर येथे बसवज्योती पदयात्रेनिमित्त झालेल्या पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. पदयात्री सायंकाळी 6 वाजता बसवण बागेवाडी येथे जमतील. सायंकाळी 6:30 वाजता पूजा करून परमपूज्य सिद्धलिंग स्वामीजी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून यात्रेला प्रारंभ होईल. ही यात्रा मसबीनाळ, उक्कली, उकुमनाळ मार्गे शिवगिरी येथे पोहोचून बसवेश्वर चौक येथे समारोप होणार आहे. सुमारे 50 किलोमीटरच्या मार्गावर पदयात्रेकरूंना अल्पोपहार व पेयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. 150हून अधिक बसवभक्तांनी नोंदणी केली आहे. सहभागींना टी-शर्ट, पदक व प्रमाणपत्र दिलं जाणार असून बैठकीस डॉक्टर मुरुगेश पट्टणशेट्टी, शिवनगौडा पाटील, सोमशेखर स्वामी, शांतेश कळसगौंड, संतोष ओरसंग, डॉक्टर राजू यलगोंड यांच्यासह इतर उपस्थित होते. येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटवल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये अखेर सर्व आरोपींना न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता दिली आहे. या प्रकरणातील न्यायालयीन लढा तब्बल 12 वर्षे चालला असून अखेर सुमारे 250 जणांची निर्दोष मुक्तता झाली. या प्रकरणात पोलिसांनी येळ्ळूरमधील नागरिकांवर 7 वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. बचाव पक्षामध्ये ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, ॲडव्होकेट श्याम पाटील व ॲडव्होकेट हेमराज बेंचनवर यांनी सातत्याने प्रभावी युक्तिवाद करत बाजू मांडली. या उल्लेखनीय कार्याबद्दल बचाव पक्षाच्या वकिलांचा येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र कुस्ती मैदानाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सत्कार दुद्दाप्पा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर, दत्ता उघाडे, राजू पावले, अजित गोरल, भोला पाखरे व सतीश कुगजी यांच्या हस्ते करण्यात आला. या लढ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनराव गोरल, शिवाजी कदम, उदय जाधव, सतीश कुगजी, श्यामल जाधव, कमळा पोटे व रमेश धामणेकर यांनी मोलाचे योगदान दिले असून कार्यक्रमाला रमाकांत कोंडुस्कर, प्रमोद पाटील, तानाजी हलगेकर, आनंद कुंडेकर, ज्योतिबा चौगुले, सूरज गोरल व मधु पाटील आदी उपस्थित होते. विजयपूर शहरातील मुंडेवाडी रुग्णालय रस्त्यावर सुमारे 3 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग सापडल्याची घटना लक्षवेधी ठरली. रिक्षातून प्रवास करत असताना सलमा बानू आणि ज्योती यांना ही बॅग सापडली असता त्यांनी ती स्वतःकडे न ठेवता गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये जमा केली. सलमा बानू यांनी सांगितले की नवीन बस स्थानकाकडे जात असताना रस्त्यावर पडलेली बॅग दिसून आली आणि संशय आल्याने ती उघडून पाहिल्यानंतर त्यात रोकड आढळली. रुग्णालय परिसर असल्याने बॅग एखाद्या रुग्णाची किंवा नातेवाईकांची असू शकते या भावनेतून त्यांनी ती पोलिसांकडे सुपूर्द केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बॅग हरवल्याची तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी ती रक्कम परत दिली असून गांधी चौक पोलिसांनी या प्रामाणिक कृतीचे कौतुक करत पैसे सुपूर्द करणाऱ्यांचा यथोचित सन्मान केला. विजयपूर जिल्ह्यातील कुडगी येथील एनटीपीसी प्रकल्पातून उडणाऱ्या राखेमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी, पिण्याचे पाणी आणि पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत कर्नाटक राज्य शेतकरी संघ व हरित सेना यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणानुसार नोकऱ्या देण्यात याव्यात, तसेच प्रकल्पातील कामगारांना शुद्ध पिण्याचे पाणी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. जमगी गावातील तलाव भरून द्यावा, तसेच शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, नाले व रस्ते, दिवे यासह मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशीही मागणी करण्यात आली. जंबगी ते अहेरी रस्ता व तिडगुंदी तलाव तसेच चडचण तालुक्यातील 35-36 डिस्ट्रीब्युटरना पाणी सोडून बोरीहळ्ळा तलाव भरावा अशीही विनंती करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेकडो शेतकरी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील श्रीदेवी महालक्ष्मी मंदिराचा दुसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवार दिनांक 16 व शुक्रवार दिनांक 17 एप्रिल या 2 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा पार पडला. या निमित्ताने मंदिरात दिवसभर धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पूजा विधींनी झाली. त्यानंतर भक्तांच्या उपस्थितीत सत्यनारायण महापूजा करण्यात आली. दुपारी 12 वाजता महाआरती पार पडली व भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच ओटी भरणे व इतर धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. या वर्धापन दिन सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. यावेळी गावातील प्रत्येक गल्लीतील युवकांनी केक कापून महालक्ष्मी देवीचा वाढदिवस साजरा करत उत्सवात वेगळी रंगत आणली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.